बेल वाजत असेल. ट्रिंग 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 ट्रिंग. फायला पण आता उचलायला हवा. मी फोन उचलेन. हॅलो. तिकडून तिचा आवाज. मी कविता बोलते. सचिन आहे का? सचिन? अरे सचिन तू आलाय? सचिन नाही. ती विचारेल श्रीकांत आहे का? हा मग तर आपण पूर्ण खलासच. मग मग हे मग ते. मग असं मग तसं. हा मग इथे मग तिथे. मग एवढं मग तेवढं. हा क्या बात आहे. श्रीकांत. अरे देवा. अरे श्रीकांत हा. म्हटलं आहेस की नाही तू बूथवर? आहे ना. आमचा फोन वाढला. वाढला? अरे म्हणजे डेटच झाला अगदी. अरे माझ्या जावेला इथला नंबर दिलाय ना, तिचा फोन येईलच इतक्यात म्हणून आले. काकू मग तुम्ही कशाला कष्ट घेता? नाही म्हणजे चार्जीला उतरून यायचं वगैरे. त्याचं कसं ना मग मी निरोप घेतो आणि घरी येऊन सांगतो ना तुम्हाला. लपाट कुठला? तू कसला निरोप देणार? तुला काय कळणार म्हणा त्यातलं? बायकांचं म्हणजे जरा वेगळंच असतं नाही. शाळेला या काकूंच्या बाकऱ्या भाजायला माझी मायने व्याली आहे. अश्लाघ्य अर्वाच्य टॉस करूया ना. बसणे खाली. लेडीज ऑलवेज फर्स्ट. 33% आरक्षण हा? आहे, समजलं का? हॅलो. अगं बाई सॉरी हा. हॅलो. अगं मीच बोलते. काय म्हणालीस? सोपं आहे. टेक 1 इन जिंजर. हा थांब थांब तुला असं कळणार नाही. टेक 1 इन जिंजर अँड किस इट. सोपं आहे की. कंपासातली स्केल घ्यायची आणि मोजायचं 1 इन जिंजर. काकू तुम्ही रेसिपी कसल्या सांगताय? माझा महत्वाचा फोन येणार आहे. अगं तिचं काय सांगतेस? तिची मोठी मुलगी त्या पारशाच्या पोरासोबत पळून गेली. हो. आजकालच्या मुलांचं काही सांगता येतं का? आजकालची मुलं लग्न करून कधी घरात येतील ना याचा पत्ता सुद्धा लागायचा नाही. हो पूर्वीचं बरं होतं हो, पाळण्यातली लग्न. हो ना बाई बाई. बाई आपला काकू तुमच्या पोळ्या करपल्या. अरे मी गॅस बंद करून आली की. लाटायच्या असतील ना. अरे यांना सुट्टी आहे. हे पोळ्या लाटतात. अहो काकू पण लाटणं तुमच्या हातात आहे. आया जा जा घेऊन या. सचिन हा? आमच्या ह्यांना लाटणं देऊन येतोस घरी? काकू आ? प्रिया आहे घरी? आहे ना. तुला काय सांगत होते? कसला संशय नाही की काही नाही. फोनवरच का काय म्हणे त्यांनी सूत जमवलं. फोनवरच गुलुगुलू बोलायचे. काय आहे नाही अशा गोष्टी का कुठे लपून राहतात? हो नाही. काय म्हणालीस? नाही ग बघितलं नाही, ऐकलंय नुसतं. नंतर शोज बंद पडलेत बाई. हा मोठ्यांनी बोल ना. मर्डर बघितला. नंतर त्या मुलाला म्हणे पोलिसांनी पकडलं. मुलीला दिलं घरी पाठवून आणि मुलाला ना चांगलं बदललंय कोठडीत टाकून. काकू गेले ते पळून तुम्हाला काय करायचंय? माझा महत्वाचा फोन येणार आहे. अगं मला तर खात्रीच आहे की तो सद्दाम नाहीच म्हणून. इतक्या सहजासहजी कसला पकडला जातोय तो? युद्धाच्या वेळी तर म्हणे तिला त्याच्या विहिरीच पेटवून दिल्या होत्या. हो काकू तो सद्दाम असेल नाही तर बदाम असेल. हो माझा महत्वाचा फोन येणार आहे. कोण? चकुले आले आले काकू बोलते तुझी काकू. चॉकलेट कोणाला पाहिजे? चॉकलेट फोन पाहिजे. मिळणार नाही. पप्पा कुठे गेले? भूल गेले. अरे बरं काय प्रमिलाचं का? नाही नाही तिला म्हणावं काही टेन्शन घेऊ नको. अगं असं होतच असतं. सुरुवातीला वाटते म्हणा भीती आणि आम्हाला का कधी असं झालं नाही. हो
आणि हे बदल का टाळता येतात कोणाला? अगं ही सारी निसर्गाची योजना. हो नाही 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 नाही, तिला म्हणावं काही पाळायचं वगैरे नाही, सगळी कामं करायची धडाधडा. अगं जग 21व्या शतकात आहे. कावळ्याला पिंडा शिरल्याशिवाय पिंड नाही होतं. म्हणजे पिंडाला कावळ्या शिरल्याशिवायच पिंड नाही होतं. नाही टीव्ही बघत नाही की काय? छे काहीतरीच तुझं. बरं ते जाऊ दे, किती वेळची बोलत बसले मी, पत्ता सुद्धा लागायचा नाही. हो मी आपल्या ह्याला म्हटलं जरा मी आपलं 5 मिनिटात उरकून घेते, नाही तर या मुलांच्या हातात फोन लागले ना की आपल्याला बोलायला म्हणून मिळायचं नाही. हो 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 हो. काय? हा हा करीन नंतर. हा ठेवते. अरे श्रीकांत ती तुझी वायर सांभाळ. अरे श्रीकांत कुठे गेलास? अरे गाढवा, तुला फोन करायचा म्हणून इतक्या लवकर फोन ठेवला ना मी. लवकर? मग काय? बरं ते जाऊ दे. थँक्यू. हा बरं तुझ्याशी बोलत बसले ना तर माझी कामं मात्र तशीच राहतील. हो तू इतका वेळ टाइमपास केला त्याने काय? चला यांना सगळीकडे सारं काही राखीव, बसमध्ये सीट राखीव, रेल्वेमध्ये डबा राखीव, एवढंच काय तर संसदेत जागा राखीव. लोकांच्या फोनवर आंतरराष्ट्रीय चर्चा करायला यांना सांगितलंय कुणी? मी सांगतोय काकू काकू माझा महत्वाचा फोन आहे हो, जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण नाही, यांना रेसिपी सांगायची आहे. काय तर म्हणे टेक वन इन जिंजर अँड किस इट. नंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मग सद्दामनं तेलाच्या विहिरी पेटवून दिल्या. आणि मग काय, मग छकुली, मग प्रमिला यांच्या तर नाही, चूक यांची नाहीये, ही व्यवस्थाच मुळात वाईट. ही सिस्टीम बदलायला पाहिजे. मी निषेध करतो. निषेध व्यवस्थेचा, निषेध वरील जिंजरचा, टेक वरील जिंजर आणि त्याला कोठडीत मारण्याच्या तोंडात निषेध बघून बचून दक्षिण कन्सेप्टचा निषेध करणाऱ्यांचा. स्वतःमध्ये घुसला ना पकडून आणा, त्यांची सायकलवरच रिंग करा. पप्पा नेहमीच उलट जातात. नमिताला म्हणावं 21 वर्षाचं घे, काय कर टीव्ही बघ टीव्ही, आणि तेवढा पिंडाला शिरत नाही काय काय करायचं. त्या काकू तास पण बसल्याने स्वतः सांगण्याकडे मी निषेध करतो. निषेध कापून का, निषेध व्यवस्थेचा निषेध. हे बघ मी वाट बघतोय तुझ्या फोनची. मला माहितीये तुझा फोन येणार आहे मला. मग भविष्य काय किती सुंदर असेल. तो कुणाला आणि माझा अंधार संपलेला असेल. बरोबर. कसं ओळखणार? यापूर्वी आपण कधी भेटलोच नाही ना. ओळखण्याची कारण मी माझा करताना मी असं म्हणेन की याची 2 कारणं संभवतात. एक तर त्या व्यक्तीबद्दल कुठल्याही संदर्भात तुम्ही काही ऐकलं असेल किंवा त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क. असं गृहीत धरून मी असं म्हणेन गेल्या 30 वर्षात आपल्या संदर्भात यातलं काहीच घडलं नाहीये.
यावरून मी एका निष्कर्षावर हा आलोय. कुठला निष्कर्ष? आपली भेट झालेलीच नाही. नाही म्हणजे मग तुम्ही इथे फोन करायला आलात? चूक. हा गाई करून निष्कर्ष घेऊ नका ना. मी जाऊ दे. तुमचं नाव काय? श्रीकांत देशपांडे. वडिलांचं नाव? श्रीधरराव. याबद्दल तुम्हाला खात्री आहे? हो. काय विचारता काय? तुम्ही आहात कोण? मी प्रोफेसर नित्यानंद, इतिहासाचा संशोधक आहे मी. हो प्रोफेसर, ही वास्तू एसटीडी आहे. ही ना किल्ला, बुरुज, महाल, टेकडी यापैकी कशातच मोडत नाही. वेडा आहेस तू. हा? मला ना तू जरा उदासच वाटतो बघ. काय? इतिहासाबद्दल मला एक गोष्ट सांग. या एसटीडीच्या आधी इथे कोणता चौथरा होता? आता ते मला कसं माहित असणार? बांधकाम करताना कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण विटा सापडल्या? अहो या एसटीडीचा मी आणलाय ना याकडे नकाशा रे. आणि या नकाशाप्रमाणे मी अगदी बरोबर आलोय. अरे हीच ती जागा आहे जिथे औरंगजेब त्याच्या प्रेयसीची वाट बघत होता. इथंच, अगदी इथंच ते एकमेकांना भेटत असणार. आणि दोघं भेटून टोप्या शिवत असणार. येथूनच त्याने तिला फूल दिलं असणार. येथूनच त्याने तिचं चुंबन घेतलं आणि येथूनच त्याने तिला दाखवलं असणार. काय? चंद्र. इथंच, अगदी इथंच ते बोलत असणार. मी इथे तिच्या फोनची वाट बघतोय आणि हा का मला इतिहासात ढकलतोय? आता जर तिचा फोन आला तर वाटच लागणार. हे बघा प्रोफेसर, या एसटीडीचा मालक आल्यावर आपण खोलात जाऊन संशोधन करू. चालेल. तात्पुरती मी तुम्हाला याही पेक्षा एक ऐतिहासिक वास्तू सांगतो. कुठे? या कोपऱ्यावर ना भोसले नावाचे गृहस्थ राहतात. खरंच? हा. अहो ते सिंहाच्या तोंडात हात घालून दात मोजतात. शिवरायांचे वंशज आहेत ते. खरंच? कुठे? इथे कोपऱ्यावर का? हा. म्हणजे मला दक्षिणेकडे कूच करावी लागेल. कूच? नाव काय म्हणालात त्यांचं? राजे भोसले. आणि काय करतात? किराणाचं दुकान चालवतात. नाव राजे भोसले आणि चालवतात किराणा दुकान. हो. हरकत नाही, मी येते. मला सगळे चालतात. अरे. सुटलो. ह्याला एक कळत नाही, इथे वर्तमानाची बोंब आहे आणि हे बसलेत इतिहासात घंटा वाजवत. पण बरं झालं हे असताना फोन नाही आला. पण पण आता तू नक्कीच फोनच्या जवळ गेली असशील. रिसिव्हर कानाला लावता येईल इतक्या जवळ. आता रिसिव्हर कानाच्या आणि खांद्याच्या मध्ये माझा नंबर, डायरी, फोन, नाजूक बोट. आहा. आला. हॅलो. हायला मुलीचा आवाज. हॅलो, कोण हवंय आपल्याला? हा? सखी कनेक्शन. रॉंग नंबर. नाही नको. चला चला, आमच्या नशिबात नुसतेच रॉंग नंबर. स्वप्नात सुद्धा पोरगी नाही, येतो तो प्लंबर. अशी माणसं स्वप्नात आल्यावर आमचा नळ गळेलच कशाला. अशी माणसं स्वप्नात आल्यावर आमचा नळ गळेलच कशाला. आणि आय लव्ह यू म्हणणाऱ्या मुली राहतात तरी कुठल्या दिशेला. कॉलेज आणि पोरी चायला वेगळीच मजा आहे. म्हण्या म्हणत होता ती आज येणारे घरी, पण आज बापाची रज आहे. गड्ड्यावरच करायचे सारे लेक्चर, मध्येच एखादा स्टेटला पिक्चर. मुलींची तर आपली वेगळी स्टाईल. कधी हा, कधी तो, नाहीतर कधी नुसताच मोबाईल.
जॉमेट्रीचा अभ्यास रोजचा आहे. हा लेक्चर तो करत नाही का? तो म्हणे मॅडमचा भूगोल कच्चा आहे.